पाऊस प्रत्येक ठिकाणी कुठे पडेल याचा नियम काय सांगता येत नाही. पाऊस काही ठिकाणी कमी पडतो, काही ठिकाणी जास्त पडतो. काही धरणे कोरडी राहतात, काही धरणे भरली जातात. यासाठी भारत देशाचे राज्य सरकार असो किंवा महाराष्ट्रातील राज्य सरकारने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नदी जोडो जो बाबासाहेबाचा प्रकल्प होता, त्या प्रकल्पावर अभ्यास करून ती आखणी करणे गरजेचं आहे. म्हणजे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. आज आपण मुंबई घ्या, महाराष्ट्र घ्या. मुंबईमध्ये जे धरणे बांधलेली आहेत ते जुनीच आहेत. त्यावर एकही धरण नवीन बांधलेलं नाही. मुंबईची लोकसंख्या उपनगर असतील, मुंबई असेल, यांची झपाट्याने वाढत आहे. पण धरणं तीच जुनी आहेत. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर धरणे बांधायला पाहिजे होती, म्हणजे पाण्याची कमतरता भासली नसती. सरतेशेवटी 4 महिने मुंबई किंवा उपनगरामध्ये पाण्याची कपात केली जाते. याची कारणे काय? मुंबईला ज्या बिल्डिंग मोठ्या मोठे टावर उभा राहत आहेत, ते पाणी कुठून येते? हे पाणी जे बिल्डर लॉबी आहे त्यांना हे राज्य सरकार देते आणि त्या पाण्याचा ह्यांना पैसा मिळतो. ते पाणी प्रथम ह्यांनी बंद केले पाहिजे. इथं जनता पाण्याने मेली तरी चालेल, पण बिल्डरला हे पाणी देणार. त्यासाठी तुम्ही बिल्डरला पाणी द्यायचं असेल तर तुम्ही नवी पाण्याचे तलाव किंवा धरण हे बांधले पाहिजे. तसं कोण करीत नाही. आणि त्या तलावामधून, जुन्या तलावामधून हे बिल्डरला पाणी दिलं जातं. त्यामुळे पाण्याची कमतरता मुंबई या ठिकाणी भासते. पण नंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी धरणे बांधलेली आहेत, पण त्याला पाणी नाही. व तिथं पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठं 8 दिवसांनी, कुठं 10 दिवसांनी, कुठं 15 दिवसांनी पाणी लोकांना भेटते. म्हणजे पाण्याचा प्रश्न फार बिकट आहे. त्यावर आजपर्यंत उपाययोजना झालेल्या नाहीत. यासाठी सरकारची इच्छाशक्ती असली पाहिजे, नदी जोडो हा प्रकल्प राबविण्याकरता. आज मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, या पाण्याच्या प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नाही. यांचं लक्ष जास्त या पैसे कमविण्याच्या पाठीमागे आहे. पैसे कमवून येणाऱ्या 1000 पिढ्या आमच्या कशा बसून खातील याकडे ह्या लोकांचं जास्त लक्ष असतं. आज जी जनता ह्या लोकांना निवडून देते, त्या जनतेचं समस्येचं समाधान करण्यासाठी यांना लोकसभेत, विधान परिषदेमध्ये पाठवलं जातं. पण हे लोकांचं समस्याचं समाधान करीत नाही. हे ह्यांचं पैसे कमविण्याचं त्यांच्याकडे समाधान असते. इकडे जनता पाण्याने मिले तरी चालेल, पण हे लोक जे आमदार, खासदार, मंत्री असते ते पाणी विकत घेऊन आणून पितील, पण जनतेला तसं करता येणार नाही. आज ह्यांना तलाव निर्मिती करायची असेल, धरण निर्मिती करायची असेल, ह्यांच्या खर्चाने किंवा ह्यांच्या खिशातून ह्यांना करायची नाही. जो जनतेचा पैसा असतो, जो टॅक्समधून, GST मधून नाही ते कर आकारले जातात, मलय अकाल, कोणते अकाल, त्या पैशातून तुम्हाला लोकांना सुविधा द्यायच्या असतात.
तुमच्या खिशातून तुम्हाला सुविधा द्यायच्या नाही. या ठिकाणी ह्यांनी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांच्या काळामध्ये जलमंत्री बांधकाम मंत्री होते, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भारतामध्ये यासाठी की धरणाची रचना कशी असावी, त्याला माती कशी असावी, त्याचा प्रवाह कसा असावा व पाण्याचा संचय कसा करायचा, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भारताचे इंजिनियर व अमेरिकेमधले काही इंजिनियर यांना बोलवलं होतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेचे ते धरणं बांधलेले आहेत, त्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकदम चांगला अभ्यास होता. त्यामुळे त्या लोकांची मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये जे इंजिनियर लोक बसली होती, बाबासाहेबांनी सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर शेवटी बाबासाहेबांनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी एवढं मुद्देसूद भाषण केलं, ह्या लोकांनी एवढं आश्चर्यचकित झाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती विद्वत्ता आहे प्रत्येक प्रश्नावर. म्हणजे धरणाची रचना कशी असावी, पुन्हा माती कशी असावी, जलसंचय कसा असावा, या सगळ्या प्रश्नाची उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि ते एकदम आश्चर्यचकित झाले. दुसरा मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, याला कदाचित राज्यामध्ये या देशामध्ये पाण्याहून संघर्ष निर्माण होईल. त्यासाठी केंद्र सरकारला मध्यस्थी करून हा प्रश्न पाण्याचा सोडवावा लागेल. तर राज्य सरकार हे काम करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दामोदर व्हॅली असेल, सोना नदी असेल, पुन्हा महानंदा, कोसा, ह्या ज्या योजना आहेत ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आहेत. आज तुम्ही जे महानंदा नदीवर हिराकुंड जे धरण बांधलेलं आहे, हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. ते श्रीलंकेच्या क्षेत्रफळापेक्षा दुप्पट आहे. हे धरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेले आहे. की बाबासाहेबाची जी दूरदृष्टी होती ही किती महत्वाची आहे या ठिकाणी लक्षात येतं. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की काही राज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडतो, जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडतो, ते पाणी नद्या नाल्यामधून समुद्राकडे जाते, ते पाणी व्यर्थ जाते. म्हणून हे पाणी तुम्ही बांध घालून अडवलं पाहिजे. ते पाणी वळवून मोठी मोठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं पाऊस पडत नाही ते धरणं बांधली पाहिजे. ते पाणी वळवून त्या धरणामध्ये सोडलं पाहिजे, तर प्रश्न पाण्याचा मिटेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होतात, गावेचे गावी वाहत जातात. हे उद्भवणार नाही. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी नदी जोडो जो प्रकल्प आहे हा प्रत्येक राज्य सरकारने राबवला पाहिजे. ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्याकडे हे सरकार लक्ष देत नाही. ह्यांचं लक्ष असतं फक्त पैसे कमवण्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा अभ्यास होता, त्यांनी प्रत्येक प्रश्नावर सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुमची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, जल, पाणी, विद्युत ह्या विषयावर बाबासाहेबांचं भरपूर लेखन आहे. फक्त यांना ह्या जर उपाययोजना करायच्या आहेत, ते बी स्वतःच्या खिशातून करायच्या नाही, जनतेच्या पैशातून करायच्या आहेत. पण हे करत नाहीत. कारण बाबा ह्या जर योजना केल्या, बाबा नदी जोडो प्रकल्प केला एक उदाहरण म्हणून, तर हे केला तर हे नाव कोणाचं होणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. ह्या सरकारचं नाव होणार नाही. म्हणून
हे लोक हे प्रकल्प राबवित नाहीत, कारण का त्यामध्ये जात आडवी येते, म्हणून हे लोक प्रकल्प राबवत नाहीत. ह्यांनी जर प्रकल्प राबवला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होईल. ही जी मानसिकता भारतातील किंवा महाराष्ट्रातील जे आमदार, खासदार, मंत्री आहेत त्यांची ही मानसिकता आहे. म्हणून लोकांचे प्रश्नाचं समस्येचं समाधान हे लोक करीत नाहीत. नमो बुद्धाय. जय भीम.